मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मुंबईतून उद्धव ठाकरे यांची शिवसेना अखेर सुसाट. सुरुवातीच्याच लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 10 लाख सदस्य संख्या असणारी सर्वात मोठी संघटना यासह जवळजवळ 100 नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. मित्रांनो सविस्तर बघूया महत्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा लावला सुरुंग. राज्यात पुन्हा सुरू झाली उद्धव ठाकरेंची लाट. मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश जोरदार सुरू झालेत आणि आता झालेला हा प्रवेश तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा राजकीय प्रवेश म्हणावा लागेल. कारण की सगळ्यात मोठी संघटना आणि या संघटनेच्या थ्रू इतरत्र मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, कल्याण, डोंबिवली यासह 100 नगरसेवकांचा जत्ता नावासह यादी ठाकरेंच्या शिवसेनेत. मित्रांनो सध्या ठाकरेंची मशाल डबल वार करताना महाराष्ट्रात जाणवते आहे आणि हाच ठाकरेंचा नवीन वसा महाराष्ट्राला नवीन दिशा देणार असल्याचं यावरून सध्या दिसतंय. कारण की आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एकीकडे झालेले हे प्रवेश ठाकरेंसाठी नक्कीच खूप मोठी एक नवीन दिशा ठरणार आहेत. कारण की सर्वात मोठी संघटना मराठवाड्याच्या भागातून आलेली ही सर्वात मोठी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत येते आणि जबरदस्त प्रवेश करते. हीच शिंदेगडासाठी आणि इतरत्र नेत्यांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये या शाखेच्या जवळजवळ 5300 शाखा आहेत. ही संघटना मराठवाड्यातील बुलंद संघटना म्हणून हिचं सगळीकडे नाव जाहीर केलंय आणि ही सगळ्यात मोठी संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते. नव्हे तर आपली संपूर्ण संघटनाच विलीन करते. यामुळे ठाकरेंचं ओलय मात्र प्रचंड वाढल्याचं यावरून जाणवत आहे. दुसरीकडे शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सुरू झालेला वाद चव्हाट्यावरती आल्याच्या नंतर हे सगळे प्रवेश आता उद्धव ठाकरे यांच्याकडे इतरत्र पक्षातून आणि जे सध्या राजकारणामध्ये नाहीत, ज्यांचा राजकारणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे नेते देखील आपल्या सामाजिक संघटना उद्धव ठाकरेंच्या सोबत विलीन करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण बदलवण्यासाठी प्रवेश करू लागलेत. हाच उद्धव ठाकरेंसाठी नवीन खूप मोठा चेहरा म्हणावा लागेल. राजकारणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना अशा संघटना आता ठाकरेंच्या दिमतीला येऊ लागल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण मात्र तापल्याला दिसू लागलंय. यामुळे 100 नगरसेवक तरी कुठून आलेत हा देखील मोठा प्रश्न समोर होता. मित्रांनो शिंदेच्या ठाण्यातूनच सध्या 15 नगरसेवकांची पहिली खेप ठाकरेंच्या संपर्कामध्ये आल्याचं समजतंय. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि इकडे मीरा भाईंदर या भागातून देखील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील नगरसेवकांनी आता घुमजाव करत आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणं पसंत केलंय. तर मुंबईतील शिंदेसेनेचे जवळजवळ 30 ते 38 नगरसेवक ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ गेल्या 2 वर्षामध्ये सोडली होती, ते सगळे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत यायला तयार आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपलं सर्वस्व आता पुढे केलंय. मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बदला घेतल्याचं चित्र आता सुरू झालंय. ज्या प्रकारे ठाकरेंशी राजकारण केलं गेलं, आता जनताच विरोधकांशी राजकारण करते आहे, शिंदेगडाची राजकारण करते असा टोला थेट उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेगडाला लावलाय. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं. ज्या प्रकारे एखादा पक्ष फोडून एखादा पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यात घेऊन तो पक्षच माझा म्हणणं, अशा प्रकारचं राजकारण राज्याने कधीही पाहिलं नव्हतं. मात्र एकनाथ शिंदेनी ते करून ठेवलंय आणि आता त्यांना इथून पुढे ठाकरेंच्या शिवसेनेची 2 हात करायचे. ठाकरेंना हरवणं म्हणजे महाराष्ट्राला हरवणं असं आहे, परंतु उद्धव ठाकरेंना हरवणं शक्य नसल्याचं त्यांच्या शिवसैनिकांनी थेट ठणकावून सांगितलंय.
मराठवाड्यामधील बुलंद संघटना असणारी युवा भीमसेना ही संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते आणि संपूर्ण संघटना विलीन होते. या संघटनेच्या सगळ्या सदस्यांनी आणि सगळ्या शाखांनी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यांचाच पाठिंबा जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची मराठवाड्यामध्ये वाढल्याचं बोललं जात आहे. विदर्भात देखील याच्या 250च्या आसपास शाखा, उत्तर महाराष्ट्रामध्ये 200च्या आसपास शाखा आणि इतरत्र शाखा मराठवाड्यामध्ये असल्याचं सध्या या संघटनेचे अध्यक्ष असणारे श्री पंकजभाऊ खाटे यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सगळ्यात मोठी संघटना प्रवेश करत असल्याने हा सगळीकडेच जल्लोष सुरू असल्याचं त्यांनी देखील म्हटलंय. मित्रांनो, ही ठाकरेंसाठी सुरुवात म्हणावी लागेल, महाराष्ट्रासाठी सुरुवात म्हणावी लागेल. ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू केलं होतं तशाच प्रकारे आता जनताच इतरत्र पक्षातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी आतुर असल्याचं सध्या तरी जाणवत आहे आणि हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बदला म्हणावा लागेल. मित्रांनो, एकाच दगडामध्ये ठाकरेंनी 3 पक्षी मारल्याचं यावरून सध्या जाणवत आहे. कारण की भाजपची देखील बोलती बंद केली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर काही बोलायलाच ठाकरेंनी ठेवले नाही आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर असतानाच निकालाच्या अगोदरच अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. अजित पवारांनी कालच शरद पवारांची भेट घेतली आणि दोन्ही राष्ट्रवादी बऱ्याच महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं जाणवलंय. आणि मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार शरद पवार एकत्र आले तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे जवळ करतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता. मात्र शिंदे सेनेला आणि एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे कधीही आपल्या जवळ प्रवेश करू देणार नाहीत ही देखील महत्वाची बातमी समोर येते. शिंदेगडातील नेत्यांना उद्धव ठाकरे प्रवेश देतील, मात्र शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणं आता जवळजवळ अनिश्चित आहे आणि कदापि शक्य नसल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलंय. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास दिला, मातोश्रीला त्रास दिला, अशा प्रकारे एकाही नेत्याला पुन्हा उद्धव ठाकरे जवळ करणार नसल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे जरी कोणी एकत्र झाले तरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते कधीही एकत्र येणार नाहीत हे शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. यामुळे शिवसेनेत होणारा हा 100 नगरसेवकांचा प्रवेश आणि सगळ्यात मोठी संघटना ठाकरेंसाठी खूप मोठी नवसंजीवनी ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा नवीन पायंडा कसा वाटला? ठाकरे आता खूप जोमात तर इतरत्र सगळेच विरोधी पक्ष कोमात गेल्याची सध्या बातमी समजते. आपणास का वाटतंय हे ठाकरेंचे प्रवेश आगामी काळात खूप महत्त्वाचे ठरतील का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.